देवघरातील मूर्ती आणि विवाह संबंध. काही घरांमध्ये मुलामुलींच्या लग्नात अडचणी येतात. त्याचे एक कारण देवघरातील मूर्ती असू शकते. अनेकांनी अज्ञानापोटी देवघरात मारुतीची मूर्ती पूजेसाठी ठेवली असते. मारुती हे ब्रह्मचारी दैवत असल्याने त्यांच्या पूजेमुळे अनेकदा विवाह जमण्यास अडथळे येतात, असे त्यांनी सांगितले आहे. कुलदेवता आणि इतर देवतांमधील फरक. अनेक लोक कुलदेवता सोडून ग्रामदैवत, इष्टदैवत किंवा स्थापित देवतांची पूजा करतात, जे चुकीचे आहे. ग्रामदेवता ही गावाची रक्षणकर्ती असते. ती तुमच्या घराची आई नसून मावशीसारखी आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने तुळजापूर, कोल्हापूर, सप्तशृंगी आणि माहूर या 4च कुलस्वामिनी आहेत. या व्यतिरिक्त असलेल्या देवता या स्थान किंवा आराध्य देवता असू शकतात, पण कुलदेवता नाहीत, हे स्पष्ट केले आहे. आडनाव आणि कुळाची माहिती. महाराष्ट्रातील 7000 कुळांच्या कुलस्वामिनींचा उल्लेख त्यांनी केला आहे. आज अनेक कुटुंबांना आपली मूळ कुलदेवता माहीतच नाही. तसेच देशमुख, पाटील, जोशी किंवा कुलकर्णी ही आडनावं नसून ते हुद्दे, पद आहेत. पुढच्या पिढीला आपल्या कुळाची माहिती व्हावी यासाठी प्रमाणपत्रांवर किंवा नावापुढे कंसात आपले मूळ कुळ लिहिण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. पुढील पिढीसाठी संदेश. आपले कुलधर्म, कुलाचार, गोत्र, नवरात्र आणि खंडोबा यांचे महत्त्व पुढच्या पिढीला सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून कौटुंबिक सौख्य टिकून राहील. धन्यवाद.